नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आपण तिळगुळ पोळी तर बनवतोच. आज आपण तिळगुळ आणि शेंगदाणे घालून पुरी करूया. 4 ते 5 दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकतात आणि चवीलाही फार छान लागतात. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहे पाव किलो तीळ. स्लो गॅसवर आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. ते तीळ भाजून झाले का आपण ह्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्याआधी आता इथे आपल्याला शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत व तीळ चांगले भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. आता इथे मी पाव किलो तीळसाठी 200 ग्रॅम घेतलेले आहे शेंगदाणे. शेंगदाणे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तिळासोबत हेही चांगले वाटून घ्यायचे आहेत. आणि ही पुरी इतकी छान लागते चवीला. गुळपोळी तर तुम्ही खाताच, त्याप्रमाणेच आपल्याला हे बनवायचे, पण पुरी बनवायची ह्याची. तर शेंगदाणे चांगले भाजून झालेत, ह्याची सालं काढूया आणि चांगलं ह्याला आपल्याला तिळासोबत वाटून घ्यायचे आहे. एकदम बारीक तुम्हाला करायची नाही, माहिती आहे हे. आता हे बघा, शेंगदाणे मी थोडे असे जाडसर वाटून घेतले. त्याच्यात तीळ घालूया आणि इथे मी गूळ घेतलेला आहे 200 ग्राम. गूळ पण आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि वेलची दाणे घातलेत मी. हे बघा, एवढं असं जाडसर आहे आणि सुटसुटीत झाली, एवढे का असं गोळा नाही झाला ह्याचा एकदम. आता इथे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे, पुरीसाठी मळतो तसा. आता छोटे छोटे गोळे तयार केलेत आणि ह्याची आपल्याला वाटी तयार करायची आहेत. आणि आपण जो तिळगुळचं सारण तयार केलं आहे ते ह्याच्यात भरायचं आहे. आता एवढं ह्याचं एक आहे की तळताना आपल्याला स्लो गॅसवर तळायच्यात ह्या पुऱ्या. कारण गरम तेल असेल तर गूळ जास्त लवकर गरम होईल आणि पुऱ्या फाटतील आपल्या. एकदम स्लो गॅसवर आरामात आपल्याला पेशन्सनी तळून घ्यायच्यात. आता बघा, सुक्कं पीठ लावूया आणि लाटून घेऊया. पुरी पण आपल्याला जास्त पातळ नाही करायची आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची. आणि इथे आपल्याला त्याच्यानंतर आहे ना थोडंसं तीळ लावायचं आहे. बघा, तीळ असे पसरवून त्याच्यावर थोडंसं आपण एकदा असं पुरी लाटून घेऊया. आणि जास्त प्रेशर देऊ नका, नाहीतर पुरी फाटून जाईल आपली. आणि ते तेल तापवलेलं आहे मी, व एकदम स्लो गॅस आहे आणि त्याच्यावर मी एक एक पुरी टाकून तळून घेत आहे. वरून असं आपण तेल टाकूया म्हणजे पुरी आपली लवकर तळून होईल. बघा, छान असं तळून घ्यायची आहे खरपूस आपल्याला. आता मकर संक्रांतीला तर आपण ह्या पुऱ्या बनवणारच, पण तुम्ही इतरही वेळेस कधी कुठे प्रवासाला जात असाल, तुम्ही घेऊन जाऊ शकता हे बनवून. मस्त आपली पुरी तळून झालेली आहे, काढून घेऊया. इतर पुऱ्याही तळून घेऊया. वरून आपण जे तीळ लावलेलं आहे पुरीला, ते फारही सुंदर दिसतं आहे. बघा, आतून पण सारण पूर्ण चांगलं पसरलेलं आहे. गूळ चांगला सगळीकडे वितळलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.